पीक विमा भरला, पीक नुकसान झाले पण खात्यावरती एकही रुपया आला नाही। मग शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पीक विमा न मिळण्याच्या मागे फक्त नियम नसतात, कधी कधी त्या मागे मोठा डेटा झोल, सर्वे झोल आणि ऑफिस झोल असू शकतो। शेतकऱ्याला पीक विमा न देण्यासाठी नेहमी काही कारणे पुढे केली जातात। अर्ज चुकीचा आहे, पिकाचे नाव जुळत नाही, गट नंबर चुकीचा आहे, बँक खाते चुकीचे आहे, हप्ता वेळेवरती भरला नाही किंवा 72 तासामध्ये पिकाचे नुकसानाची माहिती दिली नाही। पण खरा प्रश्न असा आहे, ही चूक खरंच शेतकऱ्याची असते का, की अर्ज भरणारे सीएससी, बँक, विमा कंपनी किंवा संबंधित कार्यालयाकडूनच चुकीचा डेटा टाकला जातो। प्रधानमंत्री फसल बीमा योजना शेतकरी, बँक, विमा कंपनी, राज्य सरकार, इतर स्टेक होल्डर यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म वरती जोडते। तसेच विमाधारक शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी किसान रक्षक पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांक 14447 ही पहिली तक्रार निवारण व्यवस्था म्हणून नमूद आहे। आता झोल कुठे होऊ शकतो ते लक्षात ठेवा। शेतात एक पीक पण पोर्टलवरती दुसरे पीक, शेताचा गट क्रमांक 1 पण अर्जावरती दुसरा नंबर, प्रीमियम कापला पण प्रपोजल अपलोड नाही, नुकसान 70% पण सर्वे रिपोर्ट मध्ये फक्त 20%, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट चुकीच्या ठिकाणी करून जास्त उत्पन्न दाखवले आणि मग सांगितले तुमच्या भागात नुकसान दिसत नाही। हा शेतकऱ्याच्या घामाचा अपमान नाही का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, विमा कंपनी मनमानी पद्धतीने अर्ज रिजेक्ट करू शकत नाही। सरकारी माहितीनुसार रिजेक्शन साठी संबंधित राज्य सरकारची NCIP पोर्टल अप्रुव्हल प्रक्रिया असते। त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त तोंडी उत्तरावरती विश्वास ठेवू नका। तुमचे पीक विमा थांबले असेल, कमी आले असेल किंवा रिजेक्ट झाले असेल तर लगेच लेखी अर्ज द्या आणि या 5 गोष्टी मागा। पहिले क्लेम रिजेक्शन रिझन, दुसरे सर्वे रिपोर्ट, तिसरे CC रिपोर्ट, चौथे क्लेम कॅल्क्युलेशन शीट आणि 5वे स्टेट अप्रुव्हल रिजेक्शन रेकॉर्ड। आणि लक्षात ठेवा, शेतकरी फक्त पाऊस, दुष्काळ आणि गारपिटाशी लढत नाही, तो या सिस्टमच्या कागदी खेळाशी लढतो। म्हणून लक्षात ठेवा, पीक विमा हे उपकार नाही, ते शेतकऱ्याचे हक्क आहे। तुमच्या गावातही असे होत असेल तर तक्रार कशी करायची त्याचा संपूर्ण अर्जाचा नमुना शेवटी जोडलेला आहे। धन्यवाद।